माझ्या आधी रणजित सिंह त्या ठिकाणी निंबाळकर बोलले, प्रत्येक जण त्या ठिकाणी सांगतोय. मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. काही मान्यवर इथं येऊन गेले. पवार साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं की मी श्रीमंतांना आमदार केलं. पण साहेबांना ते खटकलं. ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेल. हा उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मीच केला. मी कसं आयुष्यात म्हणणार नाही. मी इतका वेडा नाहीये. मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीत होतो. तिसरीत. आता तिसरीतलं कार्ट कसं काय आमदार करेल. साधं गणित आहे. त्यामध्ये जर साहेब तसं म्हणत होते, साहेबांनी त्यांना आमदार केलं, तर साहेबांच्या सभेत श्रीमंत खुर्चीवर का बसले नाही. साधं सरळ गणित आहे. जर मी कुणाला पदाधिकारी केलं तर मी आल्यावर तो मला मान देणार ना, बसणार ना. अरे मग साहेब आले तरी देखील तुम्ही स्टेजवर येत नाही. याच्या मागची भानगड काय, याचं उत्तर श्रीमंतांना द्यावं लागेल. आता रयतेचं राज्य आहे. एकेकाळी श्रीमंतांची राज्य होती, परंतु इंदिरा गांधींनी ते सगळं खालसा केलं आणि सगळ्यांना समान त्या ठिकाणी अधिकार दिला. आपण रिस्पेक्ट देतो, आपण त्या गादीला मान देतो. ही परंपरा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली आहे आणि त्याचा सगळ्यांना आदर आहे. त्याबद्दल पण मला काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. पण हे जे काही चाललेलं आहे, फलटणकर एवढे दुधखोळे आहेत की त्यांना हे समजत नाही. सगळं समजतं, सगळं लक्षात घ्या, सगळं डोक्यामध्ये साठवा आणि 20 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. कर्तृत्व असावं लागतं, कर्तृत्व असावं लागतं. तुम्ही श्रीरामाच्या नावाने काढलेला हा सहकारी साखर कारखाना आज तुम्ही चालवायला देताय. जवाहर सहकारी साखर कारखान्याला माझ्याकडं करार आलेला आहे. मी कधी तुमच्यामध्ये लुडबुड करायचं नाही. तर राजा बघताय तर आपण काय, या करारामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, यामध्ये साधारण इथं टनाला फक्त 30 रुपये घेतले जात आहेत आणि करार तर असे का गमतीशीर केलेले आहेत, त्याची कॉपीच माझ्याकडे आहे. ही कराराची प्रत, त्याच्यामध्ये शेखर गायकवाड आयुक्त आणि बाळासाहेब पाटील असताना त्यांनी सांगितलेलं होतं. 13/10/2021 रोजी शंभूराजे देसाई राज्यमंत्री वित्त नियोजन यांनी लेखी म्हणणं सादर केलं. त्यात श्रीराम सहकारी साखर कारखान्यांचे शेतकरी सभासद यांच्या प्रती कोणतेही दायित्व नाही. आज रोजी कारखान्याची एफआरपी थकीत नाही. वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुस्थितीत असलेला सहकारी साखर कारखाना 15 वर्षासाठी दुसऱ्या साखर कारखान्याला चालवण्यास देणे योग्य होणार नाही. किंवा सदर कालावधी 15 वर्षाच्या ऐवजी 5 वर्षाचा करावा. कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन करता कारखाना इतर सहकारी साखर कारखान्यांना चालवण्यास देताना प्रतिवर्षी प्रतिटन 200 रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावे. साखर आयुक्त यांनी श्रीराम कारखाना पुढील 15 वर्षाच्या भागीदारी तत्वावर चालवण्यास दिला तरी भांडवली गुंतवणूक त्याची किंमत विचारात घेऊन कारखान्याची काही देणी थकीत राहू शकतील अशी शक्यता नमूद करून त्याबाबत बहुमताने समिती सदस्यांनी कारखाना 15 वर्षाच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर द्यायला हरकत नाही असे ठरले. त्याच्यात बाळासाहेब पाटलाची सही आहे, सहकार मंत्री आणि शेखर गायकवाडांची सही आहे. ठरलं 200 रुपये. आता आपल्याला मिळतात 30 रुपये टन. आता मग वरचे पैसे कुठं काय मॅच फिक्सिंग झालंय का काय. 200 रुपये ठरले, 30 रुपये दिले, त्याच्यामधले 20 रुपये जात आहेत व्याजाला. डिपॉझिट घेतले 17 कोटी. त्या 17 कोटीमध्ये 8.5 कोटीला व्याज 12%. गंमत बघा, 1 वर्षाचं 8.5 कोटीचं व्याज 1 कोटी होतंय. म्हणजे 15 वर्षाला 15 कोटी व्याज, 8.5 कोटीला 12%. म्हणजे ही कारखाना कधी तुमच्या ताब्यात यायची शक्यता नाही. अशा प्रकारचा करार, हा करार
आपल्या श्रीमंतांच्या सांगण्यावरून झालेला आहे. आता आपणच विचार करा, मला वेळ कमी रे, नाहीतर पार त्याची चिरफाड म्हणजे कारखान्याच्या कागदपत्राची चिरफाड केली असती. इथं बघा, डीड पार्टनरशिप 9 मार्च 2022 श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटण अँड जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी जिल्हा कोल्हापूर. हे अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांना त्या बाबतीमध्ये नेतृत्व देता, ते आम्ही ज्यावेळेस तुमचं लोकप्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता. आम्ही काम करताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊन नाही दिला पाहिजे. नाहीतर मग त्या नेतृत्व करायला अर्थ काय? आज एवढा मोठा फटका, आज एवढं मोठं माझं वैभव, अहो तिथली जमीन विकली मोक्याची, कॅनोलच्या अलीकडची जमीन विकली की नाही? मग जमीन पण विकली, कारखानाही चालवायला दिला, तोही 15 वर्ष करता. व्याज 8.5 कोटीला 12%, ते दरवर्षी 1 कोटी व्याज होते. मग फिटणार कधी? काय केलंय काय? गौड बंगाल तर सांगा. एक पुस्तक लिहू, श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कराराची माहिती. हे जे काही आहे, आज तुम्हाला फटका बसतोय. आज लोकांनी निवडून दिलेलं संचालक बोर्ड गेलं असतं ना, आज संचालक बोर्ड जातं, पण मस्तपैकी चहा पाणी नाश्ता घेतं आणि कारखाना ते मात्र जवाहर चालवतात. हे कायदी विचार माझे फलटणकर करणार आहेत का? दुसरी गोष्ट, दूध संघ तोही बंद. आमचे कारखाने ती आर्थिक सुबत्ता आणतात. आमचा दूध संघ उत्तम चाललेला आहे. आपला दूध संघ बंद पाडलेला आहे, कारखाना चालवायला दिलेला आहे. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ, त्याचे तर गोडाऊन गोविंदला भाड्याने दिलेले. अरे गोविंदला भाड्याने द्यायच्या ऐवजी त्याच्यामध्ये खत आणा, बी बियाणं आणा, गोडाऊनला ठेवा. माझ्या शेतकऱ्यांचा माल जर भाव नसेल तर गोडाऊनला ठिकाणी ठेवा. त्याच्यातनं त्या खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनचा फायदा करा ना, काय हरकत आहे? परंतु तेही काही नाही. स्वतःच्याच खाजगी संस्थेला ते भाड्याने देण्याचं काम केलेलं आहे. मार्केट कमिटीचा तिथं मला अर्ज आला, दादा आमच्या मार्केट कमिटीचा पगारच नाही. अरे म्हटलं, श्रीमंतांच्याकडनं पगार होत नाही? मग श्रीमंतांची व्याख्या बदलायला पाहिजे का काय? त्यामध्ये आज पगार होत नाही. राजे, आम्ही संस्था चांगल्या चालू शकतो, तुम्ही का हो नाही चालवत? कधी सल्ला घ्यायचा असेल तर आमचा घ्या ना, आम्ही योग्य सल्ला देऊ. आम्ही चुकीचा सल्ला नाही देणार. पण आम्हाला वाटलं की तुमच्या नेतृत्वाखाली चाललंय, चांगलं चाललं असेल. त्यामध्ये मार्केट कमिटीची अवस्था ही करून ठेवली. मालोजी बँक ती चालवायला बुलढाणा क्रेडिट सोसायटीला देऊन टाकली. पार बुलढाणाच गाठला, दुसरं कोणी इथं दिसलंच नाही. डायरेक्ट विदर्भातनं बुलढाणा. तिथनं चांडक साहेबाला सांगितलं, आमची बँक चालवा. तुम्हाला बँक चालवता येत नाही, तुम्हाला कारखाना चालवता येत नाही, तुम्हाला नगरपालिका. मी आता बघतोय रस्त्यावरच सभा चालली. अरे पटांगण कुठे गेली? इथं पोरांना, मुलींना, मुलांना खेळायला ग्राउंड राहिलेत का नाही? का सगळ्यावरचे आरक्षण काढली आणि दुसरंच काहीतरी केलं? जर त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर उद्यान, ग्राउंड ही आरक्षण ठेवायची असतात. दफनभूमीच्या करता, स्मशानभूमीच्या करता आरक्षण ठेवायचे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या मूलभूत गरजा ह्या माझ्या शहराला लागतात. भाजी मंडई असेल, पोलीस स्टेशन असेल, महावितरणच्या संदर्भातले ट्रान्सफॉर्मर असतील, मगाशी आमच्या रणजितसिंह निंबाळकरांनी सांगितलं तशा प्रकारची स्वच्छतागृह. अरे महिलांचा आपण मान सन्मान त्या ठिकाणी ठेवतोय आणि इथं स्वच्छतागृह नाही, एवढी दुरावस्था. आणि हे श्रीमंताचं शहर हे कसं बसतंय? अरे माझ्या इथं जरा एसटी स्टँड बघायला या. इथलं एसटी स्टँड आणि तिथलं एसटी स्टँड कुठं काय कशात अर्थच नाही. जर आम्ही करू शकतो तर ते का नाही? याचा विचार कधीतरी तुम्हाला करणार का नाही? कधीतरी तुमची सटकली पाहिजे ना, सटकली. तुमची सटकतच नाही, त्याच्यामुळे त्या महाराजांचं चालतंय. याचा विचार माझ्या फलटणकरांनी करावा. त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये मी सगळ्यांना निधी देतो. माझ्याकडे दीपक चव्हाण पण आलेले होते, तो आमदार. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण उपमुख्यमंत्री मंत्री झालेलो. तो म्हटला की दादा मला शेवटी निधी द्या. मी जाता जाता त्याला 200 कोटी रुपयाचा निधी दिला, शहराच्या करता 200. नारळ फोडण्याचं काम चालली.
परंतु जरा तोंडाने सांगा कुणी निधी दिला ते, तेवढं तरी खरं बोला राव. आम्ही एकत्र असताना दिलाय त्यानं, परंतु मिळालंय आम्हाला असं म्हणा, पण ती पण दानत नाही. आज मित्रांनो, तुम्ही सचिन पाटलाला निवडून द्या. मी खरोखरीच सांगतो, जर तुमच्यामध्ये चांगले चांगले नव नेतृत्व हे पुढे येत असेल तर त्याच्यामध्ये मी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे. मित्रांनो, इथंच नाही, आज इथं साखर कारखान्याची अवस्था, बँकेची ती अवस्था, दूध संघाची अवस्था, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, विचारूच नका. तुम्ही या ना, ह्या सगळ्या संस्था मी माझ्या दाखवतो कशा चालल्यात. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो. एकेकाळी माझा सोमेश्वर कारखाना डबगाईला आला होता, मी बाहेर काढला. आज नंबर 1चा भाव देतोय. तुम्ही सचिनला निवडून द्या. या संस्था आम्ही तुमच्या वटणीवर आणून दाखवू. ती धमक आणि ती ताकद आमच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये आज इथल्या मुलामुलींना नोकरी नाही. आज नाईक बोमवाडी MIDC मंजुरी आहे. कारखाने आले पाहिजेत ना, वातावरण तसं पाहिजे ना. अरे कमिन्स सारखा कारखाना येतो, लेबर कॉन्ट्रॅक्टर तिथं लेबरचं सप्लाय करतो आणि तिथं रक्कम वेगळी घेतो आणि त्या मुलांना निम्मी अर्धी रक्कम देतो. अरे कुठं फेडाल ही पाप. कष्ट माझ्या त्या मुलांनी घाम गाळायचा, कष्ट करायचे, रक्ताचं पाणी करायचं आणि त्या कमिन्समध्ये काम करायचं. आणि मालक पण काही बोलत नाही, तो आहे परदेशात. आणि खुशाल किती हजार रुपये घेतात ते, आणि तुम्हाला किती देतात? हो का, 18-20 हजार घेतायत आणि 12,000 रुपये देत आहेत. बरं 24,000 घेतायत आणि 12 हे सांगतायत म्हणून मी सांगतो. मला नक्की किती, मी नंतर हे झालं इलेक्शन की मी त्यांना बोलवणार आहे मॅनेजमेंटला. तेवढा आम्हाला अधिकार आहे. काय बाबा किती देतो, मग ते त्याला इतके मिळतात तर तो खाली किती पास करतोय, PF किती कापतोय, हे सगळं त्या ठिकाणी आपण बघू. एका जणांनी साखरवाडीमध्ये चांगला कार्यकर्ता बिचारा कामगार, आणि त्यांनी तिथं सांगितलं ओरडून, दादा तेव्हा का आम्हाला 24,000 ह्यांना देतात आणि आम्हाला 12,000 रुपये घेतात. त्याला कितीतरी दिवस गेटवर बसून ठेवलं. अरे ही तुमची अवकात? त्या गरीबाला तुम्ही गेटवर बसून ठेवता, शिक्षा देता. त्यानं खरं सांगितलं म्हणून त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिला नाही. त्या अधिकाराचा वापर त्यांनी करायचा नाही. त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर त्यांनी गपगुमाने अन्याय सहन करायचा. ही कुठली पद्धत? हे नाही चालणार, हे नाही चालणार. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि नाईक बोमवाडी MIDC मंजूर झालेली आहे. तिथं चांगले प्रकल्प आणण्याच्या करता आमच्याही ओळखी, आम्ही 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. वेगवेगळ्या उद्योगपतींच्या ओळखी, वातावरण, उद्योगधंद्यांना पोषक, त्यांना काय लागतं? एक तर पाणी लागतं, दुसरी वीज लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, जागा लागते. जागा तुमच्याकडे आहे. पाणी एवढा मोठा कॅनॉल निरा उजवा कालवा इथनं चाललेला आहे. आता इकडं खंडाळा तालुक्यातनं पण धोमगडकवडीचं त्या ठिकाणी पाणी आपल्याकडे येत आहे ना सगळं. अरे आपल्यानंतर खंडाळा दुष्काळी तालुका काय MIDC झाली, जाऊन बघा. आणि आपण कुठं राहिलोय? कशी बेकारी हटायची, कसं तरुण तरुणींना रोजगार मिळायचा, या गोष्टीचा विचार देखील तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी आग्रहाची विनंती.